अहिल्यानगरला नगर तालुक्यातील रांजणी गावामध्ये अनेक वर्षापासून खवा बनवला जातो. शेतीला जोडधंदा म्हणून या खवा व्यवसायाकडे शेतकरी वळालेले आहे. अनेक वर्षानुवर्ष हा व्यवसाय जो आहे तो या गावामध्ये सुरू आहे. मात्र आता कुठेतरी अनेक अडचणी ज्या आहे, अनेक संकट जे आहे ते या व्यवसायाला आता निर्माण झालेले आहे. त्यामुळे आता जे संपूर्ण गाव जो आहे तो हा खवा बनवण्याचा व्यवसाय करत होता. आता कुठेतरी आता लोक जे आहेत ते या व्यवसायापासून दूर जात चाललेले आहे, शेतकरी चाललेले आहेत. आपण नेमकं काय परिणाम जो आहे तो झालेला आहे या व्यवसायावरती, काही शेतकरी माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगा, कधीपासून हा व्यवसाय जो आहे तुमच्या गावामध्ये सुरू आहे आणि कशा पद्धतीने सुरू आहे? आमच्या गावामध्ये गेली 50 वर्षापासून हा व्यवसाय आमच्या पूर्वजापासून करत आलेले आहेत आणि आज तरुण पिढीसुद्धा या व्यवसायाच्या माध्यमातून आज पुढे येत आहे. इथे अनेक अडचणी आहेत, मात्र शेतकरी या सर्व अडचणींना मात देऊन हा व्यवसाय करत आहेत. सुरुवातीला किती खवा जो आहे तो बनवत होता आणि आताचा काय परिणाम झाला त्याच्यावर? आज पहिले खवा फार थोड्या प्रमाणात केला जायचा, मात्र आज मशीनच्या माध्यमातून खवा केला जातो आणि तरुण मुलं ह्या व्यवसायामध्ये उतरल्यामुळं थोडंसं शेतकऱ्यांचं जीवनमान थोडंसं बदललं आहे. आता सध्या गावात किती खवा बनवला जातो काय? गावामध्ये जवळजवळ एक 800 ते 1000 किलो खवा बनवला जातो आणि तो नगरसारख्या सिटीमध्ये पाठवला जातो आणि त्यामधून आमच्या शेतकऱ्यांच्या चांगल्या पद्धतीची उपजीविका केली जाते. काय सांगा, आता दुधापेक्षा हा व्यवसाय परवडतो की कसं सगळं गणित असतं? म्हणजे चारा असेल किंवा इतर जे काही खर्च आहेत, तर कसं हे सगळं गणित असतं? तर कसं असतं, दुधाला 35 ते 40 रुपये बाजार, त्यामध्ये फॅट लागली नाही लागली त्याच्यात परत रिवर्स होणार. याच्यात कसं असतं 200 ते 240 किंवा 260 ते 300 सीजननुसार. मग 5 रुपये कुठंतरी डेअरीपेक्षा जास्त भेट, पण त्याला कष्ट पण तेवढे. ज्याच्याकडे कष्टाला माणूस आहे त्याला हे करता येतं, ज्याच्याकडे माणूस नाही ते करणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, या धंद्यामध्ये जो सातत्य ठेवतो त्याला कुठंतरी 2 रुपयाचा फायदा होतो. म्हणजे कसं, हाफ सीजनला पण तो त्या व्यवसायात असला पाहिजे आणि सीजनला पण असलं पाहिजे. एखादा हाफ सीजनलाच तो व्यवसाय करायचा आणि ऑन सीजनला बंद करायचं, म्हणजे ते त्याचं काम नसतं. वर्षाचं सगळं गणित कसं असतं? म्हणजे किती दर जो आहे तो खव्याला असतो आणि जो सीझन असतो त्यावेळेला कसा दर वाढला जातो? लगन सराई किंवा दिवाळी दसरा यामध्ये बाजार चांगला असतो, कारण मागणी असते. आणि इतर वेळेस किती दर असतो आणि त्यावेळेला इतर वेळेस ऑफ सीजनला जर म्हणलं ना 200 ते 240 दररोजचा बाजार बदलतो, आवक जावकनुसार ते बाजार होतो. आणि ज्यावेळेस लग्न सराई असेल, लग्न तारखा असतील किंवा दिवाळी दसरा असेल, यात्रेचे हे असतील, मोसम असतील, त्यावेळेस 260 पासून 300 पर्यंत दररोजचा खालीवर होत जातो. साधारणतः गावामध्ये 1000च्या आसपास हा खवा बनवला जातो. किती उत्पन्न सरासरी दररोजचं असतं साधारण? गावाचं उत्पन्न 1000 म्हटलं तर समजा एक 2.5-3 लाखाचं दररोजचं गावाचं उत्पन्न आहे. आता काय संकट आहे तुमच्या समोर आणि काय तुम्ही सध्या शासनाला मागणी करणार? आता संकट कसं आहे, निसर्गाच्या याच्यावर आहे. आता पाठीमागं पाऊस भरपूर झाला, मध्यंतरीच्या काळात म्हणजे जमिनीला वापसा नसल्यामुळे आज चाऱ्याचा प्रश्न आहे. आता शासनाला आव्हान तरी काय करायचं? शासनाला एक आव्हान करू शकतो आम्ही शेतकरी म्हणून, या व्यवसायाला, दुग्ध व्यवसायाला कुठंतरी बाजार चांगला देण्यात यावा, ही एक प्रामाणिक मागणी राहील. तर निश्चितच बघतो की अनेक संकट जे आहेत या व्यवसायासमोर आहे. त्यामुळे आता शेतकरी सरकारकडे देखील आता चांगला भाव जो आहे तो या खव्याला द्यावा असं मागणी जी आहे शेतकरी करत आहे. कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.